तर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर 15 मिनिटं चर्चा केलेली आहे। बीडच्या प्रकरणावरून दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असा माझा प्रयत्न राहणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। ज्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या त्या प्रामुख्याने समोर येत आहे। तुमचं भविष्यवाणी म्हणजे ज्या पद्धतीने होते ती समोर येते। या पूर्ण केसचं आता नेमकं गेल्या काही दिवसापासून आतापर्यंतचा निर्णय आणि आता पुढे काय होणार आहे काय सांगायला? हे बघा, मी काय भविष्यवेता किंवा फार काय ज्योतिषशास्त्रज्ञ वगैरे नाही आहे, परंतु त्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये विचारलं काय काय घटना कशी कशी घडली। याचा व्हिडिओ कॉल केलेला गेलेला होता, व्हिडिओ दाखवण्यात आला होता, हे मी अगोदरच सांगितलं होतं। आणि ते मला वाटतं पोलिसांनी प्राप्त करून घेतलं असेल संबंधित कंपनीकडून। आणि पुढे काय जे आहे ते कायदेशीर जे आहे ते होईल, कायद्याच्या बाहेर काय होईल। एकंदरीत आपण आरोप लावतात यामध्ये ज्या पद्धतीने नेमके आपल्याकडे काय पुरावे आहेत, कशा प्रकारचे आहेत? माझ्याकडे पुरावे असायला मी काय जेम्स बॉन्ड वगैरे थोडीच आहे। माझ्याकडे काय ह्याचे पुरावे पोलीस गोळा करतायत। आणि महाराष्ट्राचे पोलीस हे पोलीस दल सीआयडी जरी हे असेल तर महाराष्ट्राची सीआयडी सुद्धा जेम्स बॉन्ड पेक्षाही प्रभावी आहे, हे आम्हाला माहिती आहे। आपला लढा शेवटपर्यंत कुठपर्यंत असेल आणि तुम्ही हे राष्ट्रपतीच्या माफीनाम्यापर्यंत आमचा लढा चालू राहील आणि ह्याच्यामधल्या सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हावी हा प्रयत्न सुरेश धस करेल। कॅमेरा पर्सन संतोष सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।